मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित निसर्ग अनुभव या उपक्रमात पर्यटकांना जंगलातील वन्यजीव जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली असून मचानांवरून वाघ, अस्वल आणि बिबट्यांचे दर्शन घडले असल्याचे प्रतिक्रिया अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना पर्यटकांनी दिली। एका रात्रीसाठी जंगलच आपलं घर, सभोवताली घनदाट अंधार आणि अचानक पानवट्यावर येणारा वाघ असा रोमांचकारी अनुभव मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्ग अनुभव या विशेष उपक्रमातून पर्यटकांना अनुभवायला मिळाला। बुद्ध पौर्णिमेनिमित्त अकोट वन्यजीव विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मचान गणना उपक्रमासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। 1 मे रोजी रात्री विविध मचानांवर पर्यटकांना बसवून वन्य प्राण्यांची प्रगणना आणि निरीक्षण करण्यात आली। या दरम्यान वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवे, मोर, हरिण, सायाळ तसेच विविध तृणभक्षी प्राण्यांच्या हालचाली पर्यटकांना पाहायला मिळाल्या। घनदाट जंगलातील शांत वातावरणात अचानक पाण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करणे हा अनुभव अत्यंत थरारक असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली। शहराच्या गोंगाटापासून दूर जंगलाच्या सानिध्यात वन्यजीवांना जवळून अनुभवण्याची ही अनोखी संधी वन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती। यावेळी पर्यटकांनी अकोट वन्यजीव विभागाने केलेल्या विशेष व्यवस्थेचेही कौतुक केले। मेळघाटातील हा निसर्ग अनुभव आता वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की खूप सुंदर कॉन्झर्वेशनचं काम सुरू आहे आणि जी वाईल्डलाईफ आधी दिसत नव्हती मेळघाटमध्ये ती आता एवढी दिसायला लागली आहे की आम्ही रात्रभर अक्षरशः झोपलो नाही, काही ना काही सुरू होतं आणि ओव्हरऑल हा आमचा एक चांगला एक्सपिरियन्स आला आणि आम्ही स्वतःला लकी समजतो की आम्हाला 7 लोकांना जे सोमठाणा मिळालं तेवढ्या सिलेक्शनमधून आणि नेक्स्ट इयर पण आम्ही ट्राय करू मेळघाटमधला दुसरं कोणतं तरी रिजन मिळायचा। काय सांगू सर, वर्षभर तिथे कोणाला परमिशन नसतं जायची। मी माझे अवभाग्य समजतो की मला तिथे म्हणजे पूर्ण रात्र मुक्काम करायला मिळाला आणि तिथला सगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला आणि त्या एक्सपिरियन्समध्ये मला लेपर्ड तर दिसलाच, पण त्याच्यापेक्षा एक जी खास गोष्ट झाली, भर उन्हाळ्यात अशी थंडी होती की ती हिवाळ्याला पण लाजवेल इतकी थंडी होती ती। ना आमची पाठ दुखली ना आमचे काय म्हणतो ते बसायचे बुडं दुखले। हे मी सांगू इच्छितो तुम्हाला। खरंच जंगल काय असते म्हणजे एक वेळेस रात्री आपल्या घरामध्ये रात्री किरकिरत असताना आपल्याला एक जो कंटाळा येतो किंवा एक नकोसा आवाज वाटतो, तो आवाजसुद्धा रात्री जे किरकिर नव्हतं रात्र्यांचं ते इतकं अप्रतिम होतं की खूप सुंदर। रात्रभर काही पक्षींचं असे होते की रात्रभर गस्त दिल्यासारखे ओरडत होते की ज्याला मी सकाळी आल्यानंतर आरेफो साहेब नंदेश्वर साहेबांनी म्हटलंय की जसं जागतो रहो असं जो गस्त आपल्याकडे गुरखा घालतो तशी गस्तसुद्धा पक्षी घालतात आणि हा अनुभव खूप आनंददायी होता। मी खरंच आरेफो सर नंदेश्वर सरांचे आभार व्यक्त करतो। यावर्षी आम्हाला सोमठाणा मिळालं होतं, अकोला रिजनमधलं। सोमठाणामध्ये वन्य प्राणी अत्यंत सुदृढ आणि खूप सारे आहेत आणि तिथचं मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे। हटवार साहेबांचे मी आभार मानतो। आरेफो आहेत तिथले, त्यांचं वेल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन खूप जबरदस्त होतं।